आकाशवाणी मुंबई केंद्र. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. पाचव्या भागाचा विषय आहे इकॉलॉजी ॲट पुणे. सेक्रेड ग्रोव्हच्या संदर्भामधला एक प्रश्न असा की वरवर पाहता एक प्रकारच्या धार्मिक समजुतीमधून या वनांचं रक्षण झालं आणि प्रत्यक्षात त्यांच्यापासून त्या गावांना किंवा त्या वस्त्यांना काही फायदे झाले किंवा त्या समाजाला काही फायदे झाले. तेव्हा प्रश्न असा की हे फायदे व्हावेत म्हणून रक्षण झालं का केवळ धार्मिक समजुतींच्या पोटी रक्षण झालं का दोन्हीचं मिश्रण, तर काय आहे खरं? हे निश्चित सांगणं अवघड आहे, पण माझी अशी कल्पना आहे की रक्षण परिणामकारक व्हायला समाजाने वेगवेगळे उपाय योजलेले आहेत. सामदाम दंडभेद वगैरे म्हणतात, त्याच्यात दंडाचेच उपाय जास्त आहेत. ते एक प्रकारे सगळ्यांनी मानायला पाहिजे म्हणून धार्मिक भावनाचं रूप देऊन समाजात अशा पद्धती निर्माण झाल्या की जर तुम्ही या देवराईचं किंवा या पवित्र पिंपळाच्या झाडाला काही अपाय केलात किंवा या पवित्र माकडांची हत्या केली तर तुमच्यावरती देवाची अवकृपा होईल, तुम्हाला काहीतरी त्यामुळे वाईट भोगायला लागेल. अशा पद्धतीने लोकांची समजूत होऊन, दृढ समजूत होऊन त्याला रक्षण दिलं जातं, यात काहीच संशय नाही. परंतु मला वाटतं अशा अनेक प्रथा ज्या समाजाला उपयुक्त आहेत त्या निर्माण होण्याच्या मागे त्या उपयुक्त आहेत हा समजही असणं पूर्ण शक्य आहे. याचं मला स्वतःला एक उदाहरण या बंडीपूरच्या कामातच दिसलं की केवळ भारतातच नाही पण आशियाच्या, आफ्रिकेच्या अनेक भागात, इव्हन पॉलिनेशियन बेटांवरती सुद्धा वड, पिंपळ, उंबर हे जे फायकस जिनस आहे त्याच्या अनेक जातींना पवित्र मानलं जातं. तर इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या का पवित्र मानल्या जातात? तर आजच्या इकॉलॉजी विषयातही असं मानलं जातं की हे कीस्टोन रिसोर्स आहे. म्हणजे ह्या एका वनस्पतीमुळे अनेक वेगवेगळ्या जीवजातींचं पोषण होतं आणि जीवजाती त्याच्या जोडीने जगू शकतात. उदाहरणार्थ या जातींचं वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या जाती जिनसच्या बाकीच्या फॅमिलीजमधल्या वनस्पतींना, झाडांना जेव्हा फळं नसतात अशा ऋतूत खूपदा या वडपिंपळ उमरांची फळं उपलब्ध असतात. त्यामुळे खारी, माकडं, वटवाघळं, फळं खाणारी असे अनेक प्राणी, त्याबरोबरीने त्यांच्या फळांच्यात राहणाऱ्या काही गांधील माशा आहेत, दुसरे कीटक आहेत, अशा अनेक जीवसृष्टीतल्या दुसऱ्या जातींचं जीवन केवळ ह्याच्यावर अवलंबून आहे. ही जात नष्ट झाली तर अनेक जाती नष्ट होतील. ही संकल्पना मांडली जॉन टर्बॉर्ग यांनी आणि ते मोठं प्रसिद्ध झालं. पण लोकांनाही माहिती आहे याची मला खात्री पटली, कारण ही जॉन टर्बॉर्गचा हा निबंध प्रकाशित व्हायच्या आधीच बंडीपूरला माहूत लोक जे होते त्यांची मी भाषणं ऐकायचो, कारण त्यांच्याबरोबर आम्ही हत्तींवरनं पाहणी करायला पुष्कळदा हिंडायचो. ते एकमेकांशी एक दिवस बोलत होते. ते म्हणत होते की या हत्तीनं खायला पानं आवडतात खूप, या अशीच वडपिंपळाच्या जिनसच्या वेगवेगळ्या जातींची, आपण अतोनात ती तोडतो. पण हे काही योग्य नाही, कारण आपण इतकी तोडतो की त्यामुळे त्या झाडांना फुलं फळं नीट येत नाहीत. आणि येत नाही त्याच्यामुळे परिणाम काय होतो की अहो या झाडांवरच ही माकडं आणि अनेक पक्षी, फळं खाणारे, वटवाघळं, खारी हे सगळे अवलंबून आहेत. आणि ह्यांच्यासाठी तर हे बंडीपूरचं अभयारण्य बनवलं आहे आणि तिथेच आपण या हत्तींना हे सगळं तोडून ते बाकीच्या प्राण्यांवर वाईट परिणाम करवतो आहोत, हे काही खरं नाही. अशी एकमेकांच्यात ते चर्चा करत होते. मी आपली सहज ऐकत होतो. म्हणजे हे जो कीस्टोन रिसोर्स म्हणताना टर्बॉर्ग जे म्हणतोय, विधान करतोय, तेच बरोबर ते करत होते. लोकांपाशी हे समज आहेत. आणि एवढ्या जगातल्या प्रचंड प्रदेशात जर ह्याला इतकं पवित्र स्थान मिळालं आहे, ते कदाचित ह्या समजामुळे समाजांनी वेगवेगळ्या दिलं असणं हे काही अशक्य गोष्ट नाही आहे. तर ही काही गोष्ट सिद्ध करण्याजोगी नाही आहे. फक्त एवढं म्हणता येईल की जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी गोष्टींना
जोपासण्यासाठी काही पद्धती निर्माण होतात. तशा पद्धती जर अनेक असल्या की ज्या खरोखर समाजाला उपयुक्त आहेत, तर त्या पद्धती निर्माण होण्यात हे काही अशा पद्धतीचं लोकांना सांगून सगळीकडे मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलं जाणार हे शक्य नाही. तेव्हा मग लोकांना काय सांगितलं गेलं एकूण समाजाच्या उत्क्रांतीत की पिंपळ तोडला तर पिंपळावरचा मुंजा तुम्हाला मांडीवर बसणार, असं झालं असण्याची शक्यता आहे असं मला पूर्ण वाटतं. हा, पण मी जर असं म्हटलं की तुमचं जे डार्विनियन पद्धतीचं विश्लेषण आहे त्याच्यामध्येच हे बसवण्याचा प्रयत्न केला तर, की आपण असं वादाकरता धरूया की दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रूढी दोन्हीही एका अर्थानं म्हणूया अंधश्रद्धात्मक अशा समाजामध्ये आहेत. एकीमधून काहीतरी ठोस आणि खरा फायदा समाजाला मिळतो, दुसरीमधून मिळत नाही. आता या दोन्ही ह्या ज्या चौकटी आहेत ह्यांना ज्याला रॅन्डम शॉक्स म्हणतो तशा प्रकारच्या घटना होणार. म्हणजे चुकून कोणीतरी व्रात्य मनुष्य जाऊन तुमचा तो नियम मोडून येईल. आपण असं गृहीत धरलेलं आहे की खरं म्हणजे तिथे कोणी मुंजा नाहीच आहे, त्यामुळे जो कोणी तोडून येईल त्याच्या खरं मानेवर कोणी बसत नाही. तर ज्या ठिकाणी खरा फायदा नाही त्या ठिकाणी असं जेव्हा घडतं तेव्हा ह्याला फायदा झालेला दिसतो परंतु कुणाचा तोटा झालेला दिसत नाही असं होईल. आणि म्हणून कदाचित दुसऱ्या माणसांना त्याची नक्कल करण्यामध्ये काही संकोच वाटणार नाही. उलट जिथं खरोखर काही एक फायदा आहे, आत्ता जसं माहुतांचं तुम्ही सांगितलं की तिथं आपण जेव्हा एखादा गुन्हा करायला जातो तेव्हा आपल्याला कदाचित चट दिशी कदाचित हलके हलके ह्याचा तोटा पण हे लक्षात येऊ लागेल. त्यामुळं निव्वळ अंधश्रद्धेवर आधारित पण खरा फायदा नसणारी जी सिस्टीम आहे ती या रॅन्डम शॉकमध्ये रिकवर होणार नाही. हा, हेच आहे. हे संस्कृतीची उत्क्रांती ही एका दृष्टीने जीव उत्क्रांतीच्या पद्धतीने काही बाबतीत चालते पण काही बाबतीत वेगळी आहे. याच्याबद्दल शास्त्रीय कामही छान झालेलं आहे, कवाले स्फोर्जा निरनिराळ्या लोकांनी केलेलं आहे. तेव्हा अशा दृष्टीने हा विचार करायला पाहिजे. तशा दृष्टीने निरंजन जोशींनी मी एक छोटंसं याच्याबद्दल काम केलेलंही आहे की या देवरायांना जे संरक्षण मिळालेलं आहे ते मिळण्यामागे जर काही अशी प्रक्रिया असली ती कशी असावी याचं एक आम्ही छोटंसं मॉडेल करायचा प्रयत्न केलेला आहे. अशा गोष्टींचा जास्त खोलावर विचार करायला हवा. तुम्ही म्हणला होता ते आत्ता पुन्हा तुम्ही सांगायला हरकत नाही की या देवरायांच्या बद्दल अनुकूल मांडणी करत असताना ज्याला म्हणून आपण प्युरिटॅनिकल रॅशनलिस्ट आहे त्या मंडळींना फार ते गैर वाटत होतं, असं काहीतरी मुद्दा नाही आला तो एकदा सांग. ते देवरायांबद्दल वर्तकांबरोबर अभ्यास केला मग मला हळूहळू असं दिसायला लागलं की ह्यात काहीच संशय नाही की देवरायाचं रक्षण होतं ते काही पद्धतीच्या विश्वासांमुळे आणि त्या अंधश्रद्धा म्हणण्याजोग्या विश्वास सगळे हे आहेत. पण अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोनात अंगीकारायला पाहिजे अशाही मोठ्या चळवळी आहेत. त्यातल्या एका दृष्टीने माझे अनेक मित्रही त्या चळवळीत मोठे जोरात काम करणारे आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनाबद्दलही मला अनेक बाबतीत सहानुभूती आहे. कारण अनेक अंधश्रद्धा सामाजिक अत्याचाराच्याही मागे आहेत, तो वेगळा विषय आहे. पण म्हणून मराठी विज्ञान परिषदेने एक उदगीरला त्यांचं अधिवेशन होतं, तिथे मला अध्यक्षीय भाषण द्यायला बोलावलं होतं 83 सालच्या सुमाराला. तेव्हा मी एक प्रतिपादन केलं की तुम्ही अंधश्रद्धा या सरसकट वाईट आहेत असं धरू नका. अंधश्रद्धातल्या काही अंधश्रद्धा निश्चितच सामाजिकदृष्ट्या दुष्परिणाम त्याचे होतात, उपद्रवी आहेत. पण काही अंधश्रद्धा आहेत की ज्याचे समाजाच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसतात. उदाहरणार्थ मी देवराईचं उदाहरण घेतलं की माझ्या मते आज आपण मोठ्या काळजी करतोय की अनेक आपल्याकडे जीवजाती नष्ट होत आहेत आणि त्यातल्या काही निश्चितच जसे हे राळधुपाची झाडं धुपराटीत आहेत तशी ह्या श्रद्धेमुळे टिकून आहेत ना. तर तुम्ही अंधश्रद्धेवर हल्ले करा, परंतु केवळ अंधश्रद्धेवर हल्ले करताना या देवराई तोडायला पाहिजेत असं म्हणू नका. तुम्ही म्हणा की काही या पद्धतीच्या श्रद्धांचे सुपरिणाम झालेले आहेत, तर मग अंधश्रद्धेचे जे दुष्परिणाम आहेत ते टाळून पण आधुनिक निसर्ग रक्षणाच्या प्रयत्नांचा एक अंग म्हणून ह्यांचा अंतर्भाव कसा करता येईल याचाही विचार करायला पाहिजे असं मी व्याख्यान दिलं.
पण मुंबईला एक बॉम्बे रॅशनलिस्ट असोसिएशन म्हणून आहे, त्याच्या लोकांना खूप राग आला. ते म्हणले हे असं काहीही बोलणं बरोबर नाही, अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा, त्या सगळ्या पूर्ण त्यांच्यावर हल्लाच केला पाहिजे. आणि त्यांनी एक ठराव पास केला की महाराष्ट्र विज्ञान परिषदेने लेखी माफी मागावी की हे असं अंधश्रद्धा सगळ्या वाईट नसतात, कदाचित काहींचा सुपरिणामही होतो, असं मूर्खपणाचं विधान करणाऱ्या माधव गाडगीळला अध्यक्षपद दिल्याबद्दल आम्ही या संस्थेचा निषेध करतोय. त्यांनी आमची लेखी माफी मागावी. त्यांनी मागितली नसावी. शेवटी मलाही त्यांनी लांबलचक पत्र लिहिली. असा एक वादंग झाला. दुसऱ्या वेळेही एकदा झाला. एक नंतर सेव्ह वेस्टर्न घाट्स, पश्चिम घाट बचाव मोहीम म्हणून निघाली होती, त्याच्यातही मी भाग घेतला आणि त्याच्यातही मी असंच प्रतिपादन केलं. आणखीन ते प्रतिपादन केरळातले माझे मित्र आहेत, केरळ शास्त्र साहित्य परिषद, त्यातल्या अनेक लोकांना पटलंही होतं. परंतु त्या लोकांची तर अनेक लोकांची मार्क्सवादी पीठिका आहे आणि अंधश्रद्धेवर ते आणखीच जीवखोन हल्ले करणारे लोक आहेत, त्यांच्यातही असेच पुन्हा वादंग झाले. असे चालतात. पुण्यातले एक अभ्यासक आहेत, त्यांचं नाव राजीव साने. त्यांनी माझ्या मतानं फार उपयुक्त अशा प्रकारचे शब्द निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले आपण श्रद्धेचं अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असं वर्गीकरण टाळूया. मग कसं करायचं? त्यांनी 2 शब्द वापरले, मोचक श्रद्धा आणि बंधक श्रद्धा. ज्या श्रद्धेमुळे मनुष्य चांगल्या कार्याला उद्युक्त होईल तिला मोचक श्रद्धा म्हणूया, की हे सगळे देशातले नागरिक माझे बांधव आहेत आणि यांच्या सुखात माझं सुख दडलेलं आहे. ही जर कोणाची श्रद्धा असेल तर तो त्यांची सेवा करण्यासाठी खटपट करेल, त्यामुळे ही श्रद्धा मोचक आहे. उलट मर्याईचा फेरा आल्यामुळं माझं मूल आजारी पडलं आणि तिला कोंबडी मारल्यामुळं ती जाईल, ही बंधक श्रद्धा आहे, ती मला डॉक्टरकडे जाण्यापासून परावृत्त करते. अशा प्रकारे आपण त्या श्रद्धांकडे बघूया, अशी त्यांनी मांडणी केली होती. दुर्दैवानं या संकल्पनेचा आणि मांडणीचा फारसा प्रसार झाला नाही, परंतु हे जे आत्ताचं बोलणं आहे ते आणि ते एकच दिसत आहे. ही भूमिका एकच आहे. आता आपण MSCS कडून बंगलोरकडे जाऊया. तुमचा दीर्घकाळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेला आणि पहिल्यात प्रथम जाणं झालं ते त्या सेंटर फॉर थिओरेटिकल स्टडीज. तर हे असं नाव ऐकल्यावर थोडंसं चमत्कारिक वाटतं की ह्याला काही फोकस नाही, ह्याला काही दिशा नाही आणि अशा प्रकारची नावं वापरली गेली म्हणजे शंका येते की खरोखर तिथल्या माणसांना काय करायचं होतं, तेव्हा CTSचं स्वरूप काय आणि तिथं नेमकं तुम्ही काय केलं असं आता सांगा. तर या महाराष्ट्र असोसिएशनमध्ये काम चाललं होतं. तशी सुलोचना ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी चांगली संस्था आहे तिच्या विषयात, तिचंही तिथे काम चालू होतं. दोघांनाही तिथे या 2 संस्थात कायम स्वरूपाची नोकरी आणि चांगलं काम करायची संधी पूर्ण शक्य होती. पण याच सुमाराला एक आणखी चांगली संधी आमच्या पुढे आली की बंगलोरची जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्था आहे ही भारतातली अग्रगण्य वैज्ञानिक संस्था आहे. माझ्या आता 30 वर्षाच्या अनुभवाने जगातली ही एक अग्रगण्य आणि मोठी चांगली शास्त्रीय संस्था आहे. तिथे त्यावेळी त्या संस्थेचे संचालक होते डॉक्टर सतीश धवन. आणखीन एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रातले ते ऑस्टिनच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनला सेंटर फॉर पार्टिकल थिअरीमध्ये काम करणारे जॉर्ज सुदर्शन. त्यांच्यात चर्चा झाली की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससारख्या संस्थेत असा एक विभाग पाहिजे की केवळ फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे असे वेगवेगळे विभाग नको, तर ज्या लोकांना जरा एकत्र काम करण्यात वेगवेगळ्या विषयात रुची असेल आणि जे इंटरडिसिप्लिनरी क्रॉस डिसिप्लिनरी विषयांची मर्यादा ओलांडून काम करायला उत्सुक असतील अशा लोकांसाठी आणि विशेषतः गणित, मॅथमॅटिकल मॉडेलिंग हे वेगवेगळ्या विषयांना जोडून काम करायची, मॅथमॅटिकल मॉडेलिंगमध्ये ज्यांची इच्छा असेल अशा लोकांचा एक आपण नवा विभाग स्थापूया, सेंटर फॉर थिओरिटिकल स्टडीज. तर त्याच्यात त्यांनी लांब यादी केली होती कुठल्या कुठल्या विषयातले लोक बोलवू शकू. तसं त्यांच्याकडे काही खास त्याला बंधनं होती असं नाही. त्यांनी म्हटलं होतं अर्थशास्त्र, भाषाशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र,
त्यावेळी धवन हे स्वतः एरोनॉटिकल इंजिनियर होते, त्यानंतर ते अंतरिक्ष विभागाचे सचिवही होते. त्यांनी या सगळ्या याच्यात महत्त्वाचं काम केलं. त्यांना फार इच्छा होती की मिट्रिओलॉजी, ओशनॉग्राफी हे विषय आपल्या संस्थेत वाढले पाहिजेत आणि विशेषतः मॅथमॅटिकल मॉडेल्स, ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन, ओशन सर्क्युलेशन, त्यावेळीच ही सगळी कम्प्युटर बेस्ड जनरल सर्क्युलेशन मॉडेल, हे खूप काम नवं चालू झालेलं आहे. याच्यासाठी काहीतरी आपण चांगलं आपल्या संस्थेत सुरू करायला हवं. तेव्हा त्यांनी सुचवलं की या सेंटर फॉर थिओरिटिकल स्टडीजमध्ये कोणी गणितज्ञ ज्यांना या हवामानशास्त्रात, सागरशास्त्रात काम करणारे आहेत असे आपण शोधूया. तर त्यावेळी जे हवामान खात्याचे प्रमुख होते दास, त्यांना धवननी सांगितलं की तुझ्या कोणी अशा ओळखीचं आहे का? तशी दासांनी त्यांना सांगितलं की सुलोचना आहे आणि तिने हार्वर्ड MITत असंच काम केलेलं आहे गणितात, पण मॅथमॅटिकल मॉडेल्स तिने आधी गल्फ स्ट्रीमचं मॅथमॅटिकल मॉडेल केलं होतं PhDसाठी आणि नंतर ती मॉन्सून सर्क्युलेशनच्या मॉडेलवर पोस्टडॉक असताना काम तिने केलं होतं. तर ती बरोबर तू म्हणतोयस तशा कामाचं आहे. तर त्या दासांनी सुलोचनाला पत्र लिहिलं की धवन मला विचारत होते की तुला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला येण्याची इच्छा असेल तर तू त्यांना पत्र लिही, ते अवश्य विचार करायला तयार आहे त्याबद्दल. तशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची अर्थातच ख्याती होती, त्यामुळे तिने त्यांना पत्र लिहिलं की हो मलाही नक्कीच विचार करायला आवडेल, परंतु मला जर नोकरी मिळाली तर माझ्या नवऱ्यालाही तिथे मिळाली तर फार छान होईल आणि त्याचं असं असं काम आहे. तशी धवननी उत्तर दिलं की फारच छान, कारण आम्ही जीवशास्त्रातही अशा मॅथमॅटिकल मॉडेलिंग करणारे लोकांना सेंटर फॉर थिओरिटिकल स्टडीजमध्ये घेण्याची आमची इच्छा आहे. तर तुम्ही दोघंही यायला तयार असलात तर आम्ही विचार करू. मग त्यांनी बोलावलं, दोघांनाही आम्हाला वेगवेगळी आमच्या कामावरती व्याख्यानं द्यायला सांगितली. आणखीन नंतर त्यांनी दोघांनाही आम्हाला तिथे असिस्टंट प्रोफेसरशिपची देऊ केली आणि ते फारच छान जुळून आलं, कारण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये काम करायची संधी मिळाली आणि विशेषतः सेंटर फॉर थिओरिटिकल स्टडीजमध्ये मिळाली. फार छान झालं, कारण एकूणच शास्त्रीय संशोधनाला ह्या संस्थे इतकं पोषक वातावरण भारतात तर दुसरीकडे कुठे निश्चितच नाही आणि एकूणच जगात दुर्मिळ आहे. मग या CTSमध्ये काम करत असताना कशा कशा प्रकारचे अनुभव आले, काय काय कामं हातून होऊ शकली या काळामध्ये? CTSचा माझ्या दृष्टीने असा मोठा फायदा झाला की मला वेगवेगळ्या पद्धतीचं काम करण्याची इच्छा होती, ती पूर्ण मुभा मिळाली. की जॉर्ज सुदर्शनना स्वतःलाही खूप वेगवेगळ्या गोष्टीत रुची होती. तर त्यावेळी ही सगळ्या कल्पना, जीवशास्त्रीय, नॅचरल सिलेक्शन, उत्क्रांती ह्याच्या कल्पना मानव समाजालाही कशा लावता येतील ह्याचं विल्सन वगैरे लोकांनी कल्पना मांडल्या होत्या. सोशिओबायोलॉजी अशा कामात त्याबद्दलही मला इंटरेस्ट होता. त्याच्यातही यांना खूप रस होता. सुदर्शनांना काय या कल्पना आहेत, एकूण त्यांच्या स्वतःच्याही कल्पना जीवसृष्टीबद्दल, जीवसृष्टीच्या उत्क्रांतीबद्दल वेगवेगळ्या होत्या आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं काम जोरात करावं अशी इच्छा होती आणि त्यांना ह्याची चर्चा करायलाही खूप आवडायचं. त्यामुळे खूप मजा यायची, कारण त्यांच्या ज्या सगळ्या कल्पना होत्या ते होते चांगले फिजिसिस्ट, परंतु त्यांनी काही जीवशास्त्राचं वाचन किंवा खरा विचार केला नव्हता. पण त्यांचं डोकं सुपीक असल्याने वाटेल त्या कल्पना त्यांच्या डोक्यात होत्या. त्या कल्पना एका दृष्टीने चांगल्या होत्या कारण त्यांचं डोकं सुपीक होतं, पण माझ्या मते सगळ्या फालतू होत्या. त्यामुळे आमच्या जोरात वाद व्हायचं. मी म्हणायचो तू बोलतोयस ते सगळं फालतू आहे, ते मान्यही करायचे. त्यामुळे काम छान चालायचं. वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी उत्तेजन दिलं. उदाहरणार्थ जेनेटिक्स आणि ह्युमन सोशल ऑर्गनायझेशन. मी म्हटलं हा एक मोठा इंटरेस्टिंग विषय आहे. ते म्हटले ठीक आहे, आपण ह्याच्यावर एक सगळ्या भारतातले निरनिराळ्या लोकांना बोलवू, सामाजिक शास्त्रातल्या अँथ्रोपॉलॉजिस्ट, सोशिओलॉजिस्ट, जेनेटिसिस्ट, हिस्टोरियन्स या सगळ्या लोकांना बोलवून एक चर्चा करू. तशी आम्ही एक केली. त्याच्यातून
कैलाश मल्होत्रांची माझी जान पहिचान झाली आणि मग पुढे आम्ही बरोबर काम सुरू केलं. असं निराळं झालं. पण दुसरं फार छान झालं की जरी हेचं नाव होतं Theoretical स्टडीज, तरी फील्ड इकॉलॉजिकल काम करायला काही त्यांनी नाही म्हटलं नाही. उलटं मी धवनना जाऊन सांगितलं की मला तसा खूप रस आहे आणि मला तुम्ही तशी मुभा दिलीत तर मला आवडेल. तर त्यांनाही त्याच्यात खूप स्वतःला रस होता. उदाहरणार्थ त्यांनी स्वतःहून श्रीहरिकोटाला स्पेस डिपार्टमेंटचे जे मोठी फॅसिलिटी आहे तिथे बॉम्बेने सलीम अलींना बोलावलं होतं आणि श्रीहरिकोटा बेटाची एकूण सगळी व्यवस्थापन कसं करावं की ज्यामुळे तिथलं वनस्पती जीवन, प्राणी जीवन, पक्षी जीवन सुरक्षित राहील हे आम्हाला सांगा, असं आपणहून त्यांनी सांगायला सलीम अलीन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या लोकांना बोलावलं होतं. त्यांचे सासरे हे हॉर्टिकल्चरिस्ट होते, फुलांची यांची त्यांच्या पत्नी बॉटनीच्या शिकलेल्या होत्या आणि त्यांनाही बागेची खूप आवड होती. त्यामुळे एकूण त्या धवनांना निसर्गाची खूप आवड होती. तेव्हा ते म्हटले ठीक आहे, तू तसंही काम कर आणि तुला जर हा विषय नवा आहे आणि तू ज्या पद्धतीने ह्या विषयावर काम करतोस तो मला आवडलेला आहे, तेव्हा शक्य झालं तर आपण हळूहळू एक ह्या विषयावर इकॉलॉजीवर एक विभागही सुरू करू शकू. पण त्यासाठी पैसे मिळवायला लागतील, त्यासाठी खटपट करायला लागेल. तू हळूहळू खटपट कर, मी तुला मदत करेन. म्हणून मग बंडीपूरला एक छोटासा आम्ही फील्ड स्टेशन सुरू करून त्याचा एक रिसर्च संशोधन प्रकल्प सुरू केला. हे जेनेटिक्स अँड ह्युमन सोशल ऑर्गनायझेशन हा जो विषय सांगितला त्याच्याबद्दल थोडक्यात काही सोपं सांगता येईल का? काय प्रकारची निष्कर्ष त्याच्यामध्ये दिसत होते, संबंध काय दिसत होते? हां, तर आता समाजात जे वेगवेगळ्या प्रकारची बांधणी झालेली आहे ह्याचा माणसाच्या ज्या काय नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्याच्याशी काहीतरी संबंध असला पाहिजे अशी आपण कल्पना करू. तर मीच एक छोटंसं याच्याबद्दल प्रकाशितही केलेलं आहे काम, जास्ती काही नाही, त्याचं मी सांगतो की काही आपल्याकडेच आणि जगातही काही लोकांच्यात अशी प्रथा असते की हुंड्याची, की वधूपित्याने वरदक्षिणा द्यायची. आणि दुसऱ्या यांच्यात अशी प्रथा असते की उलटी, वरानं वधूच्या पित्याला बीज द्यायचं. हां, तर वधू दक्षिणा वरदक्षिणेच्या जागी. तर कुठल्या पद्धतीच्या समाजात वरदक्षिणा निर्माण होईल आणि कुठल्या पद्धतीच्या याच्यात वधू दक्षिणा निर्माण होईल याचा जर विचार केला तर काय आपल्याला सुचेल? तर मी असं प्रतिपादन केलं की जर समाजात जे वेगवेगळे वर आहेत उपलब्ध त्यांच्यात फारसा भेद नसला, ते साधारण एकाच आर्थिक पातळीवर एकूण वधूंच्या दृष्टीने वधूपित्यांच्या दृष्टीने एकाच समान पातळीवर असले तर मग वरांनाच वधू शोधायला पाहिजेत. कारण बहुतेक समाजात, आपल्याही समाजात पूर्वीची प्रथा होती की बहुपत्निकत्वच शक्य होतं. त्यामुळे जास्त स्पर्धा होणार वधूंबद्दल. आणि मग जर वर एकाच पातळीवर असले वधूंबद्दल जास्त स्पर्धा होत असली तर मग वधू दक्षिणा निर्माण होईल. याच्या उलट जर त्या समाजात खूप विषमता असली आणि काही वर हे श्रीमंत कुटुंबातले आणि खास जास्त वधूपित्यांना वधूंना प्रलोभनीय वाटत असले आणि दुसरे खूप कमी वाटत असले तर मग वधूपित्यांच्यात किंवा वधूंच्यात स्पर्धा सुरू होईल आणि वरदक्षिणा होईल. तेव्हा एकूण आपण असं एक हे सगळं बोलणं ठीक आहे, पण काय प्रिडिक्शन करू शकू? असं प्रिडिक्शन करू शकू की एकूण आपल्याकडे हजारो जाती जमाती हे सगळं आहे, तर त्यांचं दोन पद्धतीने वर्गीकरण करू आपण की ज्या जातींच्यात अशी काही जीवनपद्धती आहे की ज्यामुळे त्यांच्यात विषमता कमी आहे आणि ज्या जातींच्यात त्यांच्यात विषमता खूप जास्त आहे. आणि असं जर आपण करू शकलो तर मग ह्याच्यातनं काय आपण मांडू शकू की जिथे विषमता खूप कमी आहे तिथे वधू दक्षिणा असेल आणि जिथे विषमता खूप जास्त आहे तिथे वरदक्षिणा असेल.
कैलास मल्होत्राने मी एक छोटंसं कोष्टक करून दाखवलं की साधारण असं दिसतंय की जिथे खूप विषमता आहे असे जे जाती आहेत त्यांच्यात वरदक्षिणा आहे आणि जिथे कमी आहे तिथे वधूदक्षिणा आहे. समजा अशा पद्धतीच्या कल्पना, हे काही खास खोलवर केलेलं काम नाही आहे, पण अशा पद्धतीच्या कल्पना हे या जेनेटिक्स अँड सोशल ऑर्गनायझेशन मध्ये होतं. असं त्यावेळेला जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अभ्यास करण्याचं मनात होतं त्याच्यामध्ये कुठंतरी एक घरातल्या पालींचा अभ्यास करायचं होतं का काही योजना? म्हणजे काय, राघवेंद्र गदक्कर तो आधी त्यांनी थिसिस केला मॉलिक्युलर बायोलॉजीत, मॉलिक्युलर जेनेटिक्समध्ये. मग त्यांनी या गांधील माशा पाहिल्या होत्या, कारण तो सेंट्रल कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना MScचा त्या खूप तिथे पोळी पाहिली होती रोपॅलिडिया मार्जिनेटाची. तेव्हा तो म्हणला आपण रोपॅलिडिया, त्याला उत्सुकता आहे, माझा त्याच्याबद्दलचा निबंध प्रकाशित झाल्यावरती तो वाचून तो माझ्याकडे आला आणि म्हटला त्याच्यावर काम करायचं आहे तशी. आणि तो म्हणला की मला हे मॉलिक्युलर जेनेटिक्स वगैरे सोडून ॲनिमल बिहेवियरवर काम करायची इच्छा आहे. त्या आमची चर्चा झाली की कुठले प्राणी जे सहज आपल्याला अभ्यास करता येईल आणि ज्याच्यातनं काहीतरी चांगलं शास्त्रीयदृष्ट्या मिळू शकेल. तेव्हा मी त्याला 2 सुचवले होते, एक रोपॅलिडिया मार्जिलेटा, आणखीन दुसऱ्या पाली. मला अजून वाटतं पाली आपल्याकडे प्रचंड प्रमाणावर जिकडं तिकडं आहेत, त्यांचं आचरणाबद्दल काहीच फारसं कोणी निरीक्षण केलं नाही आहे. त्याच्यातून जर नीट अभ्यास केला तर खूप शास्त्रीयदृष्ट्या छान कल्पना निर्माण होतील, काही काही चांगली माहिती मिळू शकेल. म्हणून ह्या 2 गोष्टी मी त्याला सुचवल्या होत्या. पण मग रोपॅलिडियात खूप, या गांधील माशांच्यात खूप छान सुरू झाल्यावर त्यांनी त्याचाच पाठपुरावा केला. आता CTS पासून CES कडे आपण वळूया की हे सगळं काम महत्त्वाचं आहे आणि गरज पडली तर त्यासाठी आपल्याला वेगळा विभाग सुद्धा सुरू करायला हरकत नाही, अशी भूमिका धवननी घेतली होती. पण अर्थात त्याला कॅव्हिएट होते की सरकारकडून ह्याला पाठबळ मिळालं पाहिजे, अनुकूलता दिसली पाहिजे, आर्थिक जोड झाली पाहिजे वगैरे. मग प्रत्यक्षामध्ये ही पावलं कशी टाकली गेली? कोण अनुकूल होतं, कोण प्रतिकूल, असं काही त्यावेळेस आठवत आहे का आता? हां, तर म्हणजे धवन म्हणले की तू आता वेगवेगळ्या लोकांशी चर्चा कर, तर विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा करूया आपण की ते काही खास अनुदान देतील का इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला इकॉलॉजीचा वेगळा विभाग काढायला. तर शंकर नारायण नावाचे त्यावेळी सचिव होते विद्यापीठ अनुदान आयोगात. ते स्वतः प्राणीशास्त्रातले PhD होते, त्याचा निरनिराळ्या गोष्टीत रस होता. तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणले आपण याबद्दल बघूया. मग त्यांनी एक अशी सूचना केली की तू ह्याबद्दल एक खास अभ्यासक्रम पळवून दाखव, इकॉलॉजी, फील्ड इकॉलॉजी. मग 78 साली त्यांनी अनुदान दिल्यावर आम्ही बंडीपूरला एक खास अभ्यासक्रम पळवला. 3 महिने प्रत्यक्ष बंडीपूर अभयारण्यात राहून इकॉलॉजी आणि त्याच्या संलग्न विषयांबद्दल लोकांना शिकवलं, विद्यार्थ्यांना. 15 विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणून आलेले होते. आणखीन मग 3 महिन्यानंतर ते विद्यार्थी आपापल्या जागी जाऊन त्यांनी छोटे छोटे संशोधन प्रकल्प केले. आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक, निसर्गाबद्दल विशेष चांगले काम करणारे मारुती चितमपल्ली आले होते त्यावेळी. असेच महाराष्ट्र अरण्य खात्यातले ते अधिकारी होते. बाकीचे वेगवेगळ्या विद्यापीठातले लेक्चरर, काही PhDचे विद्यार्थी, असे सगळे आले होते. छान काम झालं. शंकर नारायणे खुश होते. मग त्यांच्याबरोबर चर्चा चालू होत्या. त्यानंतर मग असं झालं की भारत सरकारने वेगळा पर्यावरण विभाग काढायचा अशी कल्पना निघाली. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन त्यावेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी याबद्दल भारत सरकारने नवा पर्यावरण आयोग काढायचा असेल तर काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी एक समिती पंतप्रधानांनी स्थापली होती. त्याचे योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून स्वामीनाथन अध्यक्ष होते. त्याचा मी एक सदस्य होतो. तेव्हा याच्याबद्दल चर्चा झाली. त्यावेळी स्वामीनाथननी अशी सूचना मांडली की
हा नवा पर्यावरण विभाग स्थापन झाल्यावर त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणात त्याला सहाय्य द्यावं. तर त्यांनी सुचवलं की हिमालयाचा भाग, गंगेचं सबंध खोरं आणि सह्याद्री पश्चिम घाटाचा भाग ह्यांच्यावरती हे 3 विषय सुरुवातीला निवडावेत की ज्याच्यावरती, ज्याला सेंटर्स फॉर एक्सलन्स म्हणतात, किंवा असे कोऑर्डिनेटेड मोठे कार्यक्रम पर्यावरण विभागाने मदत करावी. मग तो पर्यावरण विभाग प्रस्थापित झाल्यावरती वेस्टर्न घाट्स, सह्याद्री पश्चिम घाटाच्या बद्दल काम करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सेंटर काढायला तयार आहे म्हणून मग आम्ही त्यांना सुचवलं. कारण ह्या विश्वविद्यालय विद्यापीठ अनुदान आयोगापेक्षा ह्या कामासाठी सहज मदतीची शक्यता पर्यावरण विभागाकडनं निर्माण झाली. पण मग अनुदान आयोग आणि यांच्या सहकार्यानेच हे करायचं असं ठरवून मग पर्यावरण विभागाने शेवटी हे मान्य केलं. त्यांना सुरुवातीला त्यांची अशी इच्छा होती की या सगळ्या स्वतंत्र संस्था असायला हव्यात. तर त्यांची एक अर्थात आता पंत, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ काय म्हणतात, GB पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणून अशी काढली आहे. तेव्हा त्यावेळी जे त्रिलोकीनाथ खुशू सचिव होते त्यांनी खूप आग्रह धरला की आपण अशीच एक सह्याद्रीबद्दल वेगळी संस्था काढू आणि त्याचा तू मुख्य हो आणि मी तुला वाटेल तेवढे पैसे देतो. पण मी त्यांना म्हटलं की मी काही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सोडणार नाही, कारण जर वेगळी संस्था काढली तर त्याची सिव्हिल कॉन्ट्रॅक्टच बघण्यात माझा सगळा वेळ जाईल, शास्त्रीय काम करायला काही वेळ उरणार नाही, मी मुळीच तयार नाही. त्यांनी ॲक्च्युली 1 वर्ष पैसे देणं थांबवलं की वेगळी काढ आग्रह धरून. पण शेवटी त्यांनी पाहिलं की मी काय ऐकणार नाही, मग त्यांनी दिले. त्यामुळे शेवटी पर्यावरण विभागाने खास अनुदान देऊन पर्यावरण विभागाची जी सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून एक योजना आहे त्यातली पहिलाच सेंटर फॉर एक्सलन्स आमचा सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस 83 नोव्हेंबरमध्ये स्थापना झाली. मग तसं ह्या गंगेच्या खोऱ्याचा अभ्यास करण्यासाठी कुठं नाही, संस्था नाही. मग तिथे शेवटी असं ठरलं की एक असं संबंध हरिद्वारपासून कलकत्त्यापर्यंत वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र काम करायचं आणि त्यासाठी एक कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन गंगा असा त्यांनी बनवला. असं मला आठवते स्वामीनाथननी कुठेतरी उल्लेख केला होता की माझ्या बंगल्याच्या वरांड्यामध्ये आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि या मंडळींच्या भविष्याच्या योजनांबद्दल चर्चा चालली होती वगैरे. असं ही केव्हाची गोष्ट? ते स्वामीनाथन त्यावेळी 1970 सालची गोष्ट आहे. त्यावेळी माझे वडील दिल्लीला होते, त्यांचा स्वामीनाथनचा चांगला परिचय होता आणि मी दिल्लीला त्यांना भेटायला आलो होतो. आणि मग पुढच्या वर्षी 71 साली आम्ही परत येणार होतो असं पक्क ठरवलं होतं. पण सुरुवातीला आम्ही तसे CSIR पूल ऑफिसर म्हणूनच आलो, अशी काही पक्की नोकरी नव्हती. तेव्हा वडील म्हणले, यार तू स्वामीनाथनना भेटते, या विषयातले खूप जाणकार आहेत की काय शक्यता आहेत. तर मग म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांच्या बंगल्यावर गेलो आणि चर्चा झाली. तर त्यांनी पुष्कळ उत्तेजन दिलं, प्रोत्साहन दिलं आणि नंतर कायमच ते प्रोत्साहन देत राहिलेले आहेत. ती पहिली भेट त्यांची त्या 70 साली झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. 5व्या भागाचा विषय होता इकॉलॉजी ॲट पुणे. सादरकर्ते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.